प्रभाकर लोंढे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण व लाभ वंचिताचा न्याय हक्कासाठी लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष धाराशिवमध्ये आलेले आहेत आणि ते खरं म्हणलं तर मातंग समाजाच्या वस्तीमध्ये फिरत आहेत। ह्याचं कारण आहे मुंबईमध्ये आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे, पण झोपडपट्टीमध्ये मातंग समाजाला आरक्षण काय आहे हे कळत नाही, कारण समाज अज्ञान आहे। त्याला आरक्षणाचं महत्त्व कळावं म्हणून माग समाजाच्या वस्तीमध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये खेड्यागावामध्ये आरक्षण काय आहे हे रुजवण्यासाठी लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष रामचंद्र भरांडे सर धाराशिवमध्ये आलेले आहेत। आपण त्यांना विचारूया नेमकं आरक्षण कशासाठी पाहिजे आणि मातंग समाजाला आरक्षण दिलं नाही का, हा सर्व विषय आपण छेडणार आहेत। आपल्यासोबत आहेत रामचंद्र भरांडे सर। सर, खडतार प्रवास यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आपलं मुंबईचं भाषण, नांदेडचं भाषण, नागपूरचं भाषण या अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे आणि आरक्षणाच्या माध्यमातून मला वाटते पूर्वाश्रमीचे महार समाजातले पुढारी आणि आताच्या बौद्ध समाजातले पुढारी, मांग समाजातले पुढारी, चर्मकार समाजातले पुढारी या सर्वांच्या वतीनं बैठका लावल्या होत्या, मोठमोठे मेळावे घेतले होते आणि त्या मेळाव्यामध्ये आपलं भाषण खूप मोठ्या प्रमाणामध्ये गाजलेलं आहे। मुद्दा असा आहे की तुम्ही आरक्षण जे मागतायत ते आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेमध्ये 59 जातीसाठी 13% दिलेलंच आहे। मग तुम्ही आरक्षण कुठलं मागायलात आणि आरक्षणाचं महत्त्व काय? बाबासाहेब आंबेडकरांनी 1931ला जेव्हा अनुसूचित जातीची यादी बनत होती इंग्रज अधिकाऱ्यांकडून, तेव्हा अस्पृश्यतेचा एक निकष लावून या ठिकाणी शेड्यूल बनवण्यात आलं, अनुसूचित जातीची यादी तयार करण्यात आली। ही यादी जे लोक गोमांस खातात, ज्यांच्या घरी ब्राह्मण विधी करत नाही, ज्यांचा विंटाळ होतो, ज्यांच्या सगळ्या वस्त्या वेगळ्या आहेत, अशा अनेक 10 कारणं त्या ठिकाणी लावली होती आणि अनुसूचित जातीच्या यादीमध्ये पूर्वीचा मांग, महार, ढोर, चांभार अशा 59 जाती महाराष्ट्रामध्ये आणि देशपातळीवर 1100-1100च्या जाती या शेड्यूलमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत। बाबासाहेबांचा उद्देश असा होता, इथला जो काही दलित पददलित अनुसूचित जातीतला जो काही वेगवेगळ्या जाती आहेत त्यांना एका ठिकाणी केल्याच्या नंतर ते आपल्या हक्कासाठी, समूहासाठी एकत्रितपणे लढतील आणि एकत्रितपणे लढल्याच्या नंतर हा समाज पूर्णतः स्वावलंबी होईल। या समाजाचं इम्प्रेशन या देशामध्ये तयार होईल आणि यांच्यामध्ये जी असलेली जी काही विषमता आहे मोठ्या प्रमाणात, याच्यातलं जे अज्ञान आहे, दारिद्र्य आहे, ते नष्ट होईल। अशा प्रकारची बाबासाहेबाची अतिशय प्रामाणिक आणि पवित्र भावना होती। म्हणजे आपण संघटित असू तर निश्चितपणानं शासन प्रशासनावर आपला प्रभाव पाडू शकतो, आपल्या ज्या काही मागण्या ते पूर्ण करून घेऊ शकतो। परंतु अलीकडच्या काळामध्ये काय झालेलं आहे, जो समाज शिकला, जो समाज संघटित राहिला, तो समाज पुढे गेलेला आहे आणि जो समाज शिक्षणाच्या बाबतीमध्ये मागे राहिला, अनेक त्याच्यामध्ये कारणं आहेत ज्या या व्यवस्थेत तुमचे हात धरले होते का त्यांनी? अर्थात नेमकं त्यांचे मला म्हणलं गेलं आहे पूर्वाश्रमीच्या महार पुढाऱ्यांनी किंवा काय लोकांनी म्हटलं गेलं की मांगावाचे काय आम्ही हात धरले होते का? त्यांनी आरक्षणाचा फायदा घेतला नाही, बाबासाहेबांनी दुजाभाव केला नाही, मग यांनी मागं राहण्याचं कारण यांचंच आहे ना? त्यांचे काय हात धरले होते का असं त्यांचं मत आहे? म्हणणं फार सोपं आहे आणि हे सोपं बोलून ते जबाबदारी झटकत आहे। त्याचं कारण असं आहे, या महाराष्ट्रातल्या दलितांचं नेतृत्व कोण करत आलं आहे? बाबासाहेबांच्या नंतर दलित पॅन्थरच्या माध्यमातून, रिपब्लिकन पार्टीच्या माध्यमातून नेतृत्व करत आलेले लोक आहेत। दलित साहित्याचं नेतृत्व कोण करत आलेलं आहे? जे बी कोणी करत लोक आलेले आहेत त्यांचं काय उत्तरदायित्व होतं, त्यांची जबाबदारी काय होती? समाजातल्या शेवटच्या माणसाला तयार करायचं काम कोणी करायला पाहिजे होतं? जे पुढारलेले बाबासाहेबांनी सोपवलेलं, बाबासाहेबांनी 20 पोरं परदेशात पाठवलेली होती। कशासाठी? माझ्यानंतर माझ्या समाजाचं नेतृत्व, या समाजाला नेतृत्व आणि दिशा देण्याचं काम या लोकांनी करावं। बाबासाहेबांचा अपेक्षाभंग झाला ना? परदेशात गेलेले सगळे तिकडेच राहिले बायका करून घेऊन, कोणी आलेलं नाही। आलेले कोण आहे? जे काम केलं आहे, एक राष्ट्रपती झालेले नारायणन होते, तेच फक्त प्रामाणिक राहिले, बाकीचे कुठे गेले?
नाही. आणि म्हणून आम्ही पाठीमागं राहिलो. आमच्या करंगळीला धरून जबाबदारीनं पुढं घेऊन जाण्याची ज्यांच्यावर काही जबाबदारी होती त्यांनी पार पाडलेली नाही. ही वस्तुस्थिती याच्यातला एक भाग आहे. त्याच्याकडे ते दुर्लक्ष करतायत. आमचं हात कोणी धरलेलं नव्हतं, रोखला कोणी रस्ता नव्हता, पण आमचं हात पण कोण धरलेलं नव्हतं. चल पुढे, मी चाललो आहे, माझा भाऊ आहेस तू. या पातळीवर काम झालं का? मातंग समाजावर ज्या वेळेस अन्याय झाले, मातंग समाजाचे ज्यावेळेस घसरण झाली, त्यावेळेस महार पुढाऱ्यानेच तुम्हाला अधिकार दिला, न्याय दिला, तुम्हाला साथ दिली, असं त्यांचं चक्क म्हणणं आहे. आता मांग समाज बाबासाहेब आंबेडकरांना बेमान झाला असं त्यांचं स्पष्ट मत आहे. माझं वय तुमचं मत काय? 50 वर्ष होत आहेत आता. मी जवळजवळ 32 वर्षापासून चळवळीत आहे. जेव्हा जेव्हा मातंग आणि तत्सम जातीवर अन्याय होत होता तेव्हा आम्ही समर्थपणे लढलेलो आहोत. आमच्या अंगावर गुन्हे घेतलेले आहोत. तोंडदुबळ्या गरीब समाजाचे साधनं घेऊन, त्याला तयार करून, त्याला बाबासाहेबाचा विचार सांगून, त्याला महात्मा फुलेचा विचार सांगून, त्यांना संविधानातल्या आपल्या लढाईच्या अधिकाराच्या गोष्टी सांगून आम्ही त्याच्यासाठी लढत आलेलो आहोत. ते साफ खोटं बोलत आहेत. आमच्यावर जेव्हा अन्याय झाला तेव्हा बघ्याची भूमिका घेण्याचं या ठिकाणी काम मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे. मला एक मुद्दा चांगला खटकतो सारखा. पोचीराम कांबळे जे आहेत, बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीसाठी, नामांतरासाठी शहीद झाले. हे दलित पुढारी मातंग समाजावर प्रेम केलं असं म्हणतात, तर पोचीराम कांबळेंच्या कुटुंबियाला दलित पुढाऱ्याने न्याय दिलाय का? आपल्या प्रश्नामध्येच त्याचं उत्तर आहे. प्रश्नच निर्माण झाला नसता जर पोचीराम कांबळेंचा गौरव, पोचीराम कांबळेच्या कुटुंबाला न्याय आणि पोचीराम कांबळेच्या बलिदानाप्रती असलेली जी काय कटिबद्धता, बांधिलकी आहे ती वर्तनात दिसते का? ती चळवळीत दिसते का? ती व्यवहारात दिसते का? त्याचं झालं का कुठं मुंबईला, औरंगाबादला स्मारक? बरं, त्याचं जे बलिदान झालं त्या बलिदानाच्या पाठीमागची जी काही कृतज्ञता आहे त्याच्या बदल्यामध्ये त्या समाजाला जोडण्यासाठीचं काम झालं का? नाही झालं ना. जिथे जो समाज उपेक्षित वंचित राहतो, त्याच्या हक्काधिकाराच्या गोष्टी जेव्हा ऐरणीवर येतात, चर्चेत येतात, तो समाज रस्त्यावर येतो. त्याला हिणवण्याचं, त्याचं डिस्करेज करण्याचं काम, त्याला नावबोटं ठेवण्याचं काम कोणी केलं? जे काम इथल्या ब्राह्मणवादी व्यवस्थेनं करायला पाहिजे होतं, आमच्या प्रगत झालेल्या भावाकडूनच होऊ लागलेलं आहे. याला काय म्हणायचं? याला दुर्दैव नाही म्हणायचं. दैव दुर्दैव या गोष्टीवर आमचा विश्वास नाही. ही जबाबदारी झटकण्याची जी पद्धत आहे ती महापुरुषाच्या विचाराशी आणि लढ्याशी जी माणसं कृतज्ञ होतात ती माणसं अशा पद्धतीची भाषा करतात. आता मातंग समाजावर आम्ही प्रेम करतो, मातंग समाजाला साथ देतो, मातंग समाजाचं परिवर्तन आम्हाला अपेक्षित आहे असंही म्हणतात. पण एका बाजूला दलित समाजातले, पूर्वाश्रमीचे, महार समाजातले पुढारी मातंग समाजाच्या आरक्षण, वर्गीकरण, अ ब कड या मागणीला विरोध करतात. नेमकं काय म्हणता येईल याच्यावर? बघा, प्रेम करतात याचा अर्थ त्यांनी या लढ्याचं समर्थन करायला पाहिजे, या लढ्याचं नेतृत्व करायला पाहिजे. आम्ही 2019ला प्रकाश आंबेडकरांच्या सोबत गेलो. 19 विधानसभेला मी उमेदवार होतो. 19ला उमेदवार होतो देगलूरचा. लगे मिश्रा जेजेसचं स्टेटमेंट आल्यानंतर बाळासाहेब आंबेडकरांनी यू टर्न घेतला. ज्या बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित आघाडीच्या अजेंड्यावर वर्गीकरणाचा विषय घेतला होता, क्रिमिलेअरचा सुद्धा विषय त्याच्यामध्ये नमूद केला होता. महाराष्ट्रभर वंचित आघाडीच्या प्रचारासाठी आम्ही झंझावातासारखं लढलो, त्यांच्यासोबत फिरलो आणि समाजाला अपील केलो की आपण राजकीयदृष्ट्या दखलपात्र झाल्याशिवाय, आपली सत्ता आल्याशिवाय हा विषय मार्गी लागायचा नाही. ही जाणीव झाल्या कारणामुळं आम्ही त्यांच्यासोबत लढलो ना. तुम्ही आमच्यावर प्रेम करताय ना, तुम्ही आम्हाला शब्द दिला होता ना, तुम्ही आम्हाला सोबत घेतलं होतं ना. मग आता प्रेमाला एवढीच कसं काय ओहोटी लागली? अचानक प्रेम कसं काय आटलं? अचानक कसं काय तुम्हाला विरोध करावा वाटला? आता हे संविधानिक नाही का? हे बाबासाहेबाच्या विचाराच्या नुसार पुढे जाणारा म्हणजे विषय नाही का? समाजाला सामाजिक न्याय द्यायचा असेल तुम्ही तर? जेवढ्या ताकदीनं लढलात, त्यांच्यासाठी लढलात, राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी लढलात, पण तेवढ्या ताकदीनं प्रकाशजी आंबेडकर आता मातंग समाजाच्या आरक्षण, वर्गीकरणाचा मुद्दा पुढं रेटत नसलेले दिसतात. नेमकं कारण काय? प्रकाशजी आंबेडकर माघार का घेतली? जेव्हा एका जबाबदार नेत्याचं मौन असते ना, तेव्हा या लढ्याच्या बाजूनं ही त्याची ताकद असू शकते असं आपण त्याचा कयास घेऊ. किंवा जेव्हा मौन असते ना तेव्हा विरोधालाही सुद्धा समर्थन असू शकतं. बाळासाहेबांची भूमिका आज महत्त्वाची आहे. जे बाळासाहेब महाराष्ट्रामध्ये हिंदू मुसलमानाची
जे काय दंगल सदृश परिस्थिती हाताळू शकतात आणि औरंगाबादच्या आजच्या छत्रपती संभाजीनगरच्या औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुलं चादर वाहतात आणि दंगल थांबते आणि मुख्यमंत्री त्यांच्यावर कारवाई करत नाही आणि न करता कारवाई न करायचं विचारल्याच्या नंतर ते संविधानकर्त्याचे नातू आहेत, मोठे नेते आहेत, अशा प्रकारचं स्टेटमेंट करतात. एवढं सामर्थ्य असलेले बाळासाहेब आंबेडकर आज महार आणि मातंग समाज एकमेकावर चिखलफेक करतो आहे. याच्यामध्ये अण्णाभाऊला, लहुजीला, बाबासाहेबालाही नालायक लोक इथं चिखलफेक करून अपमानित करतात. ही परिस्थिती, हे दृश्य त्यांना दिसत नाही असं तुमचं मत आहे का? दिसते, परंतु ते कुठेतरी जबाबदारी टाळत आहेत असं आमचं नम्र मत आहे. आणि आम्ही मातंग समाजाला किती दलित नेत्यांनी पाठिंबा दिला आहे? उघड पाठिंबा फक्त रामदासजी आठवले साहेबांचा दिसतो. प्रकाश आंबेडकरांचा जसे ते स्थिती आहे, बाकीच्या लीडरचा पाठिंबा दिसत नाही. काय म्हणाले? रामदास आठवले जे माजी मंत्री आहेत विद्यमान, त्यांच्या पाठिंबा जेव्हा सरकारच निर्णय घेते, महाराष्ट्र सरकार आयोग नेमते, महाराष्ट्र सरकार वर्गीकरणाच्या समर्थनामध्ये उभे टाकते, तेव्हा ते देशामध्ये मंत्री आहेत. कोणाचे मंत्री आहेत? ते भाजपाचे मंत्री आहेत. नेते जरी दलिताचे असले, प्रतिनिधित्व जरी ते महाराष्ट्राचं करत असले, तरी भाजपाच्या कोट्यातले मंत्री आहेत. आणि म्हणून त्यांच्या विरोधाचा आणि त्यांच्या पाठिंब्याचा आम्ही थँक्यू म्हणू. हो, आम्ही प्रामाणिक आहोत. आम्ही थँक्यू म्हणू आणि आम्ही आग्रह करू बाळासाहेब आंबेडकरांना, तुम्ही या, तुम्ही मौन सोडा, तुम्ही बोला. आनंदराज आंबेडकरांना काय म्हणणार? कारण ही दोघं आंबेडकर आडनावाचे आहेत आणि दोघांनी बी पुढे येलं पाहिजेत. अशा पद्धतीचं काय मत आहे? ही महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून, पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून आणि फुले शाहू आंबेडकरी विचाराचं जेव्हा मोजमाप होईल, मूल्यमापन होईल, तेव्हा नोंद काय होईल? ज्या बाबासाहेबांनी आम्हाला माणसात आणलं, ज्या बाबासाहेबांनी आम्हाला माणूस पण बहाल केलं, ज्या बाबासाहेबांनी आम्हाला अधिकार दिले, तेच अधिकार, त्या अधिकाराचं विस्तारीकरण होत असताना अधिकारापासून वंचित असलेल्या लोकांना न्याय देण्याची प्रक्रिया वर्गीकरण केल्यावर पूर्ण होत असताना, वर्गीकरण नको, सरकार केल्यानंतरही ते आम्ही हाणून पाडू, हे जर बाबासाहेबाचे नातू आनंदराज आंबेडकर म्हणत असतील तर हे याच्या बाबतीमध्ये काय बोलावं? हे दुर्दैव नाही. त्यांनी जबाबदारी कुठेतरी झटकत आहे. प्रकाश आंबेडकरने जबाबदारी आनंदराज आंबेडकरांवर टाकली असं वाटतं का तुम्हाला? आंबेडकरांनी विरोध करावा, आम्ही तुमच्या पाठीमागे आहे, असं काय वाटतंय का? नाही, आता कसं आहे, आम्ही प्रकाश आंबेडकरांच्या जवळ 1 वर्ष राहिलेले आहोत. ते स्पष्टवादी आहेत, स्पष्ट वक्ते आहेत. बरं. ते कोणाला काही घाबरण्याचं किंवा असं अडून काही काम करून घेण्याचं व्यक्तिमत्व, विचार त्यांचं नाही आहे. मग का पुढे येत नाही? परंतु लोकांना ते मौन असल्या कारणामुळं, भूमिका घेत नसल्यामुळं हा प्रश्न तुम्ही जो विचारला आहे ना, सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. ते मला वाटते त्याला बाळासाहेब आंबेडकरच उत्तर देऊ शकतील नीट. तुम्ही महाराष्ट्रातल्या मातंग समाजाला आणि दलित समाजाला, दलित म्हणजे 59 जातीचा समूह, त्याच्यातल्या पुढाऱ्याला आणि मातंग समाजाला काय आव्हान करणार आरक्षणाच्या बाबतीत? मातंग समाजाला मी नम्रपणाने आवाहन करेल, वर्गीकरणाचा हा लढा प्रतिनिधित्वाचा लढा आहे, सामाजिक न्यायाचा लढा आहे. याकडे याच दृष्टिकोनातून पाहावं. आम्ही या व्यवस्थेचे बळी आहोत. मग इथला महार असेल, मांग असेल, ढोर असेल, चामार असेल, या व्यवस्थेनं आम्हाला खूप छळलेलं आहे. आजही आमचं माणूस पण नाकारण्याचं काम केलं जातं. याची जाणीव आम्हाला आहे, सगळ्यांनाच असायला हवी. वर्गीकरणाचा लढा या ठिकाणी दलितामध्ये फूट पाडण्यासाठी नाही, दलितामधल्या महादलित जे काही निर्माण झालेत, अतिवंचित जो काही वर्ग तयार झाला आहे, त्याला शाहू महाराजाच्या दृष्टिकोनातून पुढे आणण्यासाठीचा एक उपक्रम आहे. बाबासाहेब म्हणाले होते, मांग आणि भंगी पाठीमागे राहिले असतील, त्यांची संख्या कमी असेल. मी वेगळ्या पद्धतीनं सांगतोय, जेव्हा महार समाज मांगावर भंग्यावर अन्याय करेल आणि तेव्हा मी मांग आणि भंग्याची बाजू घेईन, हे बाबासाहेब बोललेले होते. आणि मग आज ती गरज आहे की या बाबतीमध्ये भूमिका घेण्याची, दलित पुढाऱ्याची. परंतु तुमच्या प्रश्नाच्या अनुषंगानं मी एवढं म्हणेन, मातंग समाज हा बाबासाहेबांच्या, फुलेच्या, शाहूच्या बलिदानाविषयी, त्याच्या योगदानाविषयी कृतज्ञ राहणार आहे. काल बाबासाहेब, आज बाबासाहेब आणि उद्या बाबासाहेब आमचे कालातीत मुक्तिदाते आहेत, आमचे महामानव आहेत, आमचे मार्गदाते आहेत. त्यांच्याच विचारानं आम्ही पुढे जाणार आहोत. तुमचा लढा कुठपर्यंत चालू राहणार आहे? जोपर्यंत वर्गीकरणाचा लढा जोपर्यंत यशस्वी होत नाही तोपर्यंत चालूच राहणार आहे. त्याच्या पुढे जाऊन वर्गीकरणाचा लढा संपला म्हणजे सगळे प्रश्न संपले नाही. या देशातल्या मागासवर्गीयाचं, या देशातल्या दलिताचं, या देशातल्या
ज्याला चेहरा नाही, ओळख नाही, ज्याचा आवाज नाही, त्या सगळ्या माणसाला समतामुलूक समाज निर्मिती हे बाबासाहेबाचं स्वप्न होतं. गैरबराबरी खतम करा हे बाबासाहेबाचं स्वप्न होतं. आर्थिक समानता प्रस्थापित करा हे बाबासाहेबाचं स्वप्न होतं. ते स्वप्न पूर्ण करेपर्यंत या देशातला लढा चालू राहील आणि तो थांबणार नाही असं आमचं प्रामाणिक मत आहे. तर हे आहेत लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष रामचंद्र भरांडे सर. मापक अपेक्षा आहे रामचंद्र भरांडे सरांची, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समानता निर्माण करण्याचं, आरक्षण वर्गीकरणाच्या माध्यमातून आरक्षण दिलं, ते समान पातळीनं सर्व जातीपर्यंत पोचलं पाहिजेत. तीच मापक लढाई आमची आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाशजी आंबेडकर यांनी मोठमोठे आंदोलन, मोठमोठे दंगली शांत करण्याचं काम केलं आहे. इथं दोन भावाभावाचं भांडण शांत करण्याची भूमिका प्रकाशजी आंबेडकरने घेतली पाहिजे. त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि मातंग समाजासह तत्सम जाती जे आरक्षणापासून वंचित राहिलेले आहेत त्या सर्वांना न्याय मिळवून देण्याचं काम प्रकाशजी आंबेडकरने केलं पाहिजेत असं त्यांचं स्पष्ट मत आहे. आणि दुसरं मत, आनंदराजे आंबेडकरांनी विरोध करणे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नाला विरोध करणे असं आहे. आनंदराज आंबेडकरांनी विचार करावा आणि आंबेडकर नावाचं स्वप्न साकार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेला आनंदराज आंबेडकरांनी आणि प्रकाशजी आंबेडकरांनी सपोर्ट करावा. स्वप्न साकार करण्यासाठी, बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी या आरक्षण वर्गीकरणाला पाठिंबा द्यावा. समान न्याय मातंग समाजाला नव्हे तर सर्व जाती धर्माला मिळावा म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करण्यासाठी कुणीही विरोध करू नये, उलट आरक्षण वर्गीकरणाला पाठिंबा द्यावा अशीच भूमिका रामचंद्र भरांडे सरांची आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये मातंग समाजासह आरक्षणापासून वंचित राहिलेल्या समाजासाठी प्रकाशजी आंबेडकर आणि आनंदराजे आंबेडकर पुढे येतात का, तेच पाहूया येणाऱ्या काळात. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.